टुरिझम म्हणून किती लोक भेट देतात? 5 कोटी लोक भेट देतात. वर्षाला साधारणपणे 400 बिलियन डॉलर्सचा त्यांचं उत्पन्न होतं, निर्माण होतं. हे देश सगळे त्याच्यातनं बाहेर पडतायत आणि आम्ही धर्मांधतेकडे जातोय. धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उंबरठ्याच्या आत. आणि त्यांनी जर समजा बाकीच्यांनी जर समजा धर्म रस्त्यावरती आणला तर मग काय आम्ही बुलडोजर फिरू? मी ज्यावेळेला सांगितलं होतं हे सगळे लाऊडस्पीकर बंद करा मशिदींवरचे, ऐकलं नाही. माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे वाजणार नाहीत. अहो तेव्हा वाजतच नाहीत. प्रश्न आहे सकाळी 6 ते संध्याकाळी रात्री 10. या लाऊडस्पीकरचा, सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो. तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो, पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं. पाऊल कोणी उचललं? उत्तर प्रदेशने उचललं, योगींनी उचललं. त्यांनी सगळ्यावरचे लाऊडस्पीकर बंद केले. आपण इथे घोषणा केली, लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले. आमच्या इकडे तसंच चालू आहे. हे इकडे माहीमला इथे समुद्रावरती जे काय त्यांनी काय करतात ते मजार बोलल्यावरती रात्रीच्या रात्री काढून टाकली गेली. आतमध्ये काय? आतमध्ये पोकळ काहीच नव्हतं. ही सगळे अनधिकृत बांधकामं, या अनधिकृत वस्त्या ज्या काय आता झालेल्या आहेत आपल्याकडे, हे सगळे इथे कोम्बिंग ऑपरेशन्स केली पाहिजेत. अहो आपण मूळ विषय सगळे जे आहेत ना, जे रोजगाराचे आहेत, जे शेतीचे आहेत, जे कामगारांचे आहेत, जे विद्यार्थ्यांचे आहेत, जे शिक्षणाचे आहेत, सगळे बाजूला काढतोय आपण आणि भलत्या गोष्टींमध्ये आपण रमतोय. भलत्याच गोष्टींमध्ये. आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख, काय बिचारे, त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. बरं तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. पण हे सगळं झालं कशातनं? त्या विंडमिल, तिकडची ऍश,